हाय मित्रांनो, बघा मी गेलो आहे माझ्या मित्रांबरोबर फिरायला देवाची आळंदी या ठिकाणी. माऊलींच्या मंदिराला आपण भेट देण्यासाठी गेलो आहोत. तर चला बघा आपण जाऊ आधी इंद्रायणी नदी पाशी जाऊ. तिथला इंद्रायणी नदीपासला थोडा परिसर दाखवतो तुम्हाला. आणि माझ्या मित्रांनी खूप मला आग्रह केल्यामुळं मी आलो आहे आणि मित्र पण आल्यात. आम्ही चाललो आहे आता नदीपाशी. तर नदीपाशी जाऊन आपण हातपाय धुवून परत आपण इकडे येणार आहोत. बघा मित्रांनो, आम्ही आलो आहे नदीच्या काठी. इंद्रायणी ही नदी इंद्रायणी आहे. इंद्रायणी नदी गाठून आपण परत देवळात आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर चला मित्रांनो, तोपर्यंत आपण नदीपाशी जाऊया. ही इंद्रायणी माय आहे आपली. बघा मित्रांनो, तर आपण आता मंदिराकडे जाऊया. मंदिरात आपण आतमध्ये जाणार आहोत सर्वजण. मी आणि माझे मित्र सर्वजण आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि माऊलींचं दर्शन घेऊन परत आम्ही माघारी येणार आहोत. नदीचा परिसर एकदम सुंदर आणि छान. एवढी काय गर्दी नाही मित्रांनो. आम्ही असं सहज फिरण्यासाठी आलो आळंदीला. तर म्हणलं जाता जाता आपण माऊलींच्या दर्शन घेऊन जाऊया. माऊलींच्या मंदिरामध्ये मी पण पहिल्यांदाच जाणार आहे. तर मित्रांनो, चला आपण जाऊया मंदिरापाशी. मंदिरापासला सर्व परिसर तुम्हाला दाखवतोय. बघा मित्रांनो, आम्ही चाललो आता मंदिरापाशी. खूप मजा आली मित्रांनो. मित्र होते, खूप मजा आली. खूप मित्र होतं. मित्रांनी खूप आग्रह केला, ये 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 म्हणून मी आलो. त्यांच्याबरोबर गेलो फिरायला. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत आतमध्ये. सर्वप्रथम आपल्याला काय दरवाजापाशी आपण जाणार आहोत. मी पण पहिल्यांदाच आलो मित्रांनो, मला माहीत नाही. माऊलींच्या दर्शनासाठी इकडं देवळाच्या परिसरात भाविकांची गर्दी आहे मित्रांनो. आता पहिल्यांदाच मंदिरामध्ये जाणार आहे. हे बघा मित्रांनो, मंदिरामध्ये असं आतमध्ये प्रवेश केल्यावर असं आहे सर्व परिसर आतमध्ये. अजून मी तुम्हाला दाखवतोय सर्व. मी पण पहिल्यांदा झालं मित्रांनो, मला माहीत नाही कॅमेरा वापरून देतात का नाही, शूटिंग काढून देतात का नाही. हे बघा मित्रांनो, आतमध्ये परिसर खूप स्वच्छता आणि सर्व काही व्यवस्थित आहे. मोठी लाईन आहे मित्रांनो भाविकांची दर्शनासाठी. तर आपण इकडून साईडनीच जाणार आहोत. आपण रांगेमध्ये काय उभे राहणार नाही. आपल्याकडे
मित्रांनाही घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. हे बघा मित्रांनो, किती सुंदर आहे आतमधून. खूप छान वातावरण, खूप प्रसन्न वातावरण. मी पण पहिल्यांदाच आलो आहे, मला खूप भारी वाटलं आहे. गर्दी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मी मंदिरात पहिल्यांदाच आल्यामुळं मला इथले बरंच काय माहीत नाही. त्याच्यासाठी मी व्हिडिओ ब्लॉग बनवून यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी स्वतः माझ्या चॅनलवरती जाऊन बघणार आहे की आपण कुठं गेलो आहे, काय केलं, कुठं काय आहे, सगळं काय मंदिरातील आपण बघणार आहोत. आणि मंदिरामध्ये खरे म्हटलं तर परवानगी आहे का नाही शूटिंगसाठी ते मला माहीत नाही. भीती वाटते पण करतोय शूट. माऊलींच्या दर्शनासाठी यायची खूप इच्छा होती, ती आज माझी सक्सेस होणार आहे. पण पुढच्या वेळेस आल्यावर खरंच मी रांगेमध्ये उभे राहून माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहणार आहे. खूप गर्दी आहे मित्रांनो, गर्दी असते तिथं कायम. मोठं मंदिर आहे आपल्या माऊलींचं. चल मित्रांनो, आता आपण जाऊया माऊलींच्या समाधीपाशी. इथून आतमध्ये गेल्यावर मित्रांनो माऊलींची समाधीच्या आपण एकदम समोर जातोय. इथंच पुढं माऊलींची समाधी आहे मित्रांनो.